अजित पवार यांचा राजीनामा द्यावा याकरता अंजली दमानिया यांनी आता अल्टिमेटम दिलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 24 तासाचा हा अल्टिमेटम संपायला अवघे काही तासच आता शिल्लक आहेत। यानंतर मात्र त्या अमित शहा यांची भेट घेतील। हा सगळा घडलेला प्रकार अमित शहांच्या कानावर घातला जाणार आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। थेट जाऊया अंजली दमानिया यांच्याकडे। नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। 24 तासांचा तो अल्टिमेटम दुपारी साधारणतः 2:30 ते 3च्या दरम्यान तुम्ही काल पत्रकार परिषद घेतलेली होती। आता ते 24 तास संपायला केवळ काही तास शिल्लक। काय अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? काही घडामोडी घडतायत का? नाही, काहीच घडत नाही आणि ते अपेक्षितच आहे, कारण यांना आताच्या घटकेला राजकारण चालवायला हे दोन्ही लागणार आहेत। शिंदे पण लागणार आहेत आणि अजित पवार पण लागणार आहेत। त्यामुळे ते काही अपेक्षाच नाहीये माझी की ते काही कारवाई करतील। आणि आपण बघितलं की संतोष देशमुख प्रकरणात असो, सगळ्या प्रकरणात असो, सरकारकडनं कारवाई कधीच होताना आपल्याला दिसत नाही। अगदी सगळ्यांना टोकाचं लढावं लागतंय, तोपर्यंत अजिबात कारवाई होताना आपल्याला दिसत नाहीये। आताच्या घटकेला मी ठरवलंय की मी आता दुपारच्या 4च्या फ्लाईटनी दिल्लीला जाणार आहे आणि अमित शहांची मी आज त्यांच्या सकाळी ऑफिसमध्ये, काल मी ऍक्च्युली ईमेल केलंय, त्यांच्या ऑफिसच्या वेबसाईटवर विनंती टाकली आहे आणि फोनही केले। तर आता त्यांच्याकडनं रिव्हर्ट आलं तर ठीक आहे, नाही आलं तर थांबणार आहे आणि तरीही नाही दिली तर त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्या फाईल्स ठेवून मी परत येणार आहे आणि मग कोर्टात जाणार आहे। कारण आपल्या हातात जेवढं आहे तेवढं आपण करायचं असं मी ठरवलंय। पण लढणार आहे कोर्टात यावेळेस, कारण ही ओपन अँड शट केस आहे। कुठलंही सरकार, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, आता ही फाईल बंद करू शकतच नाही। आणि ही करू नये, ही जी समिती आहे खारगे समिती, त्याच्याऐवजी कोर्ट मॉनिटर्ड ही इन्क्वायरी व्हावी अशी मागणी घेऊन मी कोर्टात जाणार आहे आणि मला वाटतं ते सहज शक्य आहे। अगदी अंजलीताई, काल तुम्ही जेव्हा पत्रकार परिषद घेतलीत त्यावेळी मात्र एक मोठा खुलासा केलात की जे आतापर्यंत चर्चा होत होती मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातली, सातत्यानं जमीन घोटाळा असा उल्लेख यात केला जात होता। पण काल मात्र तुम्ही जे वक्तव्य केलं ते मात्र फार महत्त्वाचं होतं। हा व्यवहार जमिनीचा झालेलाच नव्हता, डेटा सेंटर करता म्हणून हा सगळा व्यवहार झालेला होता। अगदी योग्य प्रश्न विचारलास तू। कारण कसं आहे की मुळात हा LOI जो होता तो जमिनीच्या व्यवहारासाठीच नव्हता। म्हणजे तो डेटा सेंटर आम्हाला चालू करायला द्या म्हणून LOI होता, पण हा खोटा LOI वापरून सेल डीड केलं गेलं, जे खोटं होतं, जे सरकारी जमिनीचं होतं। दाखवलं गेलं की ते शीतल तेजवानीकडे पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, हे दाखवून खोटा व्यवहार केला। एवढंच नाही, खोटं रजिस्ट्रेशन झालं, तहसीलदारांनी त्यांना खोटं पत्र लिहून जागा खाली करायला सांगितली। इथे थांबले नाहीत, त्यांचे वकील आणि त्यांचे बाउन्सर थेट पोझेशन घ्यायला 16 जूनला जर तिथे पोहोचले असतील आणि याची सगळी माहिती कलेक्टरांना होती, प्रांतांना होती, तहसीलदारांना होती, तरी सुद्धा पुण्याच्या पालकमंत्र्यांना माहित नाही असं होणं शक्यच नाही। 1800 कोटीची 40 एकर सरकारी जमीन ज्याचा व्यवहार खरेदी खत झालंय असं जेव्हा तहसीलदारांनी कळवल्यानंतर सुद्धा पुण्याच्या कलेक्टरनी काही कारवाई न करणं, पालकमंत्र्यांना न सांगणं, हे शक्यच नाहीये। त्यामुळे हे सगळे हँड इन ग्लव्ह होते, याच्यात काहीही डाऊट नाहीये। याची जी इन्व्हेस्टिगेशन आहे ही खारगे समिती का करू शकत नाही? कारण त्या समितीत एक खारगे सोडून 5 अधिकारी आहेत, ते पुण्याचे आहेत आणि पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाचा असा हा गैरव्यवहाराचा चौकशी तिथले अधिकारी करूच शकत नाहीत असं माझंच काय, तुमचं सगळ्यांचं सुद्धा तेच मत असेल। तर मला असं वाटतं की याच्यात चौकशी ही कोर्ट मॉनिटर्डच झाली पाहिजे। त्यासाठी मी आता ऍप्लिकेशन करणार आहे। म्हणजे थेट विचारताय, जे सातत्यानं अजित पवार प्रसारमाध्यमांसमोर येऊन म्हणत होते की हे जे काही घडलं ते मला ठाऊकच नव्हतं, आपण या सगळ्यात अनभिज्ञ होतो।
तुमचं हे सगळं ऐकल्यानंतर, ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी अजित पवार यांच्या अपरोक्ष होत होत्या का, या सगळ्याविषयी मात्र एक संशय निर्माण होतो. संशयाचं वावटळ या सगळ्यातून निर्माण होताना दिसतं. पण इतक्या घडामोडी घडतायत, तिथं शीतल तेजवानी यांना पुन्हा एकदा समन्स बजावलं जात आहे. बरेच दिवस लोटलेले आहेत. तुम्ही अगदी या सगळ्या मुद्द्यावर दिल्लीतही जाणार आहात, पत्रकार परिषद घेताय, पण FIR मध्ये अजूनही पार्थ पवार यांचा उल्लेख नाहीये. FIR मध्ये उल्लेख नाहीये, कोणालाही अजून अटक झालेली नाहीये. समन्सवर समन्स देऊन शीतलबाई तिथे पोचत नाहीयेत, खरगे समिती पुढे जात नाहीयेत. सारखी सारखी मुदतवाढ दिली जाते स्टॅम्प ड्युटीला. जर या जागी लाघवी किंवा अंजली असती तर आपल्याला अशी मुभा दिली असती का? आपण जर 300 कोटीची सरकारी जमीन चोरली असती तर आपल्याला ही मुभा मिळाली असती का? हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने स्वतःला विचारावा. आणि हे जे केलं जात आहे ते सरळ सरळ का केलं जात आहे, याच्यातल्या एकही माणसाला अटक होऊ नये. काय तमाशे चाललेत आणि काय बोलायचंय ना. अगदी अंजलीताई, या सगळ्या मुद्द्यावर तुम्ही आता म्हणताय की तुम्ही दिल्लीत जाणार आहात, 4चं संध्याकाळी तुमचं फ्लाईट आहे. अमित शहा यांनी जर भेट घेतली नाही किंवा भेट दिली नाही तर कोर्टाची लढाई यापुढे आता सुरू होईल. कसे असतील एकूणच या सगळ्याचे डबे? कारण आता पुढच्या काही दिवसातच, आपण 15 दिवस म्हणूया, 15 दिवसातच हिवाळी अधिवेशन हे सुरू होत आहे. विरोधकांकडून हा मुद्दा तर निश्चितच उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही मान हलवताय, विरोधकांकडून सुद्धा तुम्हाला अपेक्षा नाहीये. कसं अपेक्षा असेल? प्रत्येकाच्या फाईल्स आहेत आणि प्रत्येकाच्या फाईल्स घेऊन फडणवीस बसलेले असताना विरोधकांची टाप तरी एका याच्यावर बोलण्याची. मला तुम्हीच सांगा की या प्रकरणात जेवढे जेवढे विरोधी पक्षाचे नेते आहेत किती बोलले. नुसते येतात, बोलल्यासारखं दाखवायचं असतं म्हणून दाखवतात. जसे मी कागदपत्र काढते किंवा जसं पूर्वी केलं जायचं विरोधी पक्षाकडनं तसं त्यांना दिसतोय का? दिसणारच नाही. कारण कोणाला एक तर त्याच्यात ते भ्रष्टाचार काढायची इच्छा नाही, पण सगळे कमाण्याचे म्हणी आहेत, सगळ्यांचे कुठे ना कुठे लागेबांधे आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण याचं काढलं उद्या तो माझा काढेल म्हणून सगळे गप्प असतात. तर कुठेतरी असं वाटतं की हे लढण्यासाठी आता सामान्य जनतेला किंवा मी आहे, विजय कुंभार आहेत, आम्ही सगळे लढतोय वेड्यासारखे, पण काही होताना मात्र दिसत नाहीये. हताश झाल्यासारखं वाटतं कधी कधी. पण या सत्ताधाऱ्यांना अशीच जर आपण लूट चालू ठेवून दिली तर काय होतंय? आता महाराष्ट्राची गणितं बघितली, कुठला पक्ष कोणाबरोबर जातोय, काय त्यांची गणितं होत आहेत. म्हणजे भाजप काँग्रेस बरोबर जाता हा तर सगळ्यात मोठा अतिरेक. त्याच्यात राष्ट्रवादी अजित पवार गट शरद पवार गटाबरोबर जातोय. काय त्यांची गणितं चालली त्या काही माध्यमांनी त्याच्यावर स्टोरी देखील केली होती. आणि हे बघून मला असं वाटतं की किचाट केलाय राजकारणाचा, सामान्य माणसाचा, लोकशाहीचा. आणि जी लूट चालली आहे ना, गावागावात मेसेजेस येत आहेत की गायरान जमिनीची लूट, नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या छोट्या छोट्या जमिनीची चुकीचे सर्वे दाखवून एडिट केलेले आहेत. आणि बहुतांश ठिकाणी मला फक्त राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचीच नावं पुढे येत आहेत. की काय येत आहेत माहित नाही. पण मुंबईत मात्र SRA मध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपचं नाव येत आहे. मग ते मोहित कंबोज असो, अतुल भातखळकरांच्या मुलाचं देखील मोठ्या प्रमाणावर नाव येत आहे. तर हे सगळं बघून असं वाटतं की खरंच राजकारण किती गलिच्छ झालंय. सामान्य माणसाला आता जगणं मुश्किल झालंय. निश्चित फार महत्त्वाचा खरं तर अंजलीताई तुम्ही या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. अगदी शेवटचा सवाल, येणाऱ्या काळात महापालिका निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील का? किंवा या सगळ्याचा फैसला तर उद्याच आता होणार आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची उद्या सुनावणी सुद्धा आहे. पण एकूणच जेव्हा राजकारणाचा विचार केला असा, तो आजही अगदी सकाळी मी बुलेटिनला सुरुवात केली त्यावेळी मात्र संतोष बांगर असू दे किंवा भाजपचे तानाजी मुटकुळे इतके एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत जोरदार भांडत होते की असं वाटत होतं हे सत्ताधारी एकाच पक्षात आहेत की विरोधी बाकावर बसलेले आहेत. हा मुद्दा आता उपस्थित होतोय खरं तर. त्यामुळे एकूणच एक सामान्य माणूस म्हणून या सगळ्या राजकारणाकडे बघत असताना अगदी थोडक्यात काय सांगाल तुम्ही सामान्य माणसाला? सामान्य माणसाचं आता नेमकं राजकीय विजन जाऊ दे बाजूला, सामान्य माणसाचं आता विजन काय असावं अगदी थोडक्यात, कारण या काळात ते खूप महत्वाचं आहे. मी अगदी हाच शब्द वापरणार होते की देशाला पुढे नेण्यासाठी नेत्यांमध्ये एक विजन लागतं.
ते आत्ताच्या घटकेला ना त्या बांगरांमध्ये नाही इतर कुठल्या नेत्यामध्ये मला असं खरंच कळत नाही की आपण देशाला कुठच्या दिशेने घेऊन जातोय. ही आपापसात भांडणारे नेते जे आज एक बोलतायत उद्या एक बोलतायत. कोणी म्हणतं की राजकारणात असं बोलावं लागतं, निवडणुका आल्यावर असं बोलावं लागतं, कोणी लक्ष्मी दर्शन घडवतं, कोणी काही दबाव आणतं की तुम्ही आम्हाला जर मत दिलं नाही तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही, तुमचा विकास होणार नाही, धमक्या दिल्या जातात. काय बोलायचं या राजकारण्यांना अशी परिस्थिती आहे. खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही दिल्लीला जाणार आहात या सगळ्या घडामोडींसंदर्भात सातत्यानं आम्ही देखील अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता आणि दिलेल्या वेळासंदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.